मध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। टॉस जिंकल्यानंतर शैलेश मोदी तरगर या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सार्थक आणि आयुष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते। सलामीची जोडी सार्थक घरत आणि आयुष मडवी अनेक युवा खेळाडू या टीम मध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील। स्ट्रायकिंग एंडला सार्थक घरत आपल्याला पाहायला मिळतोय, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सज्ज होईल। गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज या ठिकाणी गोलंदाज सज्ज होते। राहुलला या ठिकाणी इन्व्हाइट केलंय पहिल्या ओव्हरसाठी। राऊंड द विकेट, पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला पंचांचा इशारा आला, यस इट इज अ नो बॉल। पहिल्याच बॉलवर फ्री हिटची संधी बॅट्समन सार्थक घरतच्या खात्यामध्ये। पहिल्या फेरीतील अंतिम लढत आहे, एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल। आपण जर पाहिलं तर फ्री हिटची संधी बॅट्समनच्या खात्यामध्ये। टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 रन अवांतर स्वरूपामध्ये ऍड देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। टीम चॅलेंजर 11 चिरले या टीमच्या धावफलकावरती। फ्री हिटचा बॉल फटका तर जरूर चांगला होता, रनआउटची संधी तायमे चुकली आणि फलंदाज क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय। रनआउटच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का, अतिघाई संकटात नाही हे प्रात्यक्षिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि बॅट्समन क्रमांक पहिला या ठिकाणी बाद होतोय। सार्थक घरत या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो, राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय राहुल। फ्री हिटचा बॉल होता ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, अप्रतिम दर्जाची फेकी कुणाल मोकल त्या ठिकाणी तैनात होता आणि पहिला विकेट गमावलाय टीम चॅलेंजर चिरले या टीमने। न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन साठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धू मडवी। चला तर पंच या। सार्थक या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल। तर गौरव मोकले याच्यासाठी सुवर्ण संधी आहे, जर जेल त्याने पकडला तर अमृत पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि उमेश मोकल यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज।
गोलंदाज सज्ज होते राहुल, बॅट्समन पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन चांगली होती की काय, परंतु या क्षणाला पुन्हा एकदा तिसरे पंच. तर दीपकजी बोराडे सर, तर दीपकजी बोराडे सर, आपण व्यासपीठावर या. तर नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी दर्शवला जातो आणि फ्रीची संधी असेल बॅट्समनच्या खात्यामध्ये. गोलंदाज देखील या ठिकाणी राहुल सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय आयुष मडवी, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे. डीप मिड विकेट च्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ऑन साइडला स्ट्रोक खेळला काऊ कॉर्नरच्या दिशेने. परंतु टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 रनच्या साह्याने 4 रन सध्याच्या घडीला आमचे समित गुंडीकरच्या भूमिकेमध्ये जॉईन झालेत. अमितजी पाटील, टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा. राहुलने 2 बॉल आतापर्यंत रिलीज केले, 4 धावा त्यांनी खर्च केल्यात. मोठा फटका खेळलाय, फटका तर जरूर चांगला आहे. चेंडू चाललाय, फिल्डरला भेदून सरळ 4 रनसाठी हा चौकार. अप्रतिम दर्जाचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो ज्या प्रकारे राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय राहुल. गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला आणि 1 बाउंड चौकार देखील काऊ कॉर्नरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 8 रन धावफलकावर देखील आपल्याला पाहायला मिळतात. PTCच्या माध्यमातून जे मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं आम्ही सरसे स्वागत करतोय. आज या स्पर्धेतील तिसरी रात्र आणि पहिल्या फेरीतील लढत क्रमांक 5वी. आठ रन आतापर्यंत झालेत. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आयुष मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. आयुषसाठी हा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. अप्रतिम दर्जाचा झेल अक्षय म्हात्रेच्या माध्यमातून टिपला जातोय आणि दुसरा धक्का टीम चॅलेंजर 11 चिरले या टीमला. आयुष मडवी मात्र जरूर बाद होताना पाहायला मिळतोय. तर
ठिकाणी केला जाईल. चेतनजी कारकर यांच्या माध्यमातून सन्मान या ठिकाणी केला जाईल. विकी दादा गोंदी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की विकी दादा गोंदी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल चेतनजी खारकर यांच्या शुभ हस्ते. गोलंदाज पुढे एकदा सज्ज होते. फटका तर जरूर चांगला आहे. पॉइंटला फिल्डर होता परंतु मिस फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर 2 रनच्या साह्याने दुहेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गडी बाद 10 रन. शेवटचा एक बॉल आता मात्र शिल्लक आहे. राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केलं आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू फळीचा संपर्क तुटला. 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी कंप्लीट होता आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात ते म्हणजे 10 धावा. 10 धावा आतापर्यंत होतात. 2 विकेट गमावल्यानंतर टीम चॅलेंजर 11 चिरले या टीमच्या धावफलकावरती. आतापर्यंत 4 सामने आपण पाहिले. पहिला सामना जिंकला रॉयल स्पोर्ट्स सुलवे या टीमने. दुसरा सामना जिंकला शिवशक्ती दाकटीजू या टीमने. तिसरा सामना जिंकला जय हनुमान वाघिवली या टीमने. चौथा सामना पण पाहिला मंगेश भगत प्रतिष्ठान कोंबडभुज या टीमने सामना जिंकला आणि शेवटची लढत पहिल्या फेरीतील आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. जर 3 विकेट संपादन केले राकेश मोहितेने तर अमृतजी पवार यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि जर लगातार सलग 3 चेंडू जर निर्धाव स्वरूपाचे रिलीज केले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज अमृतजी पवार पाले बुद्रुक यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मेगा स्क्रीनवर आपण मान्यवर पाहिले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. बारा धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ओव्हर द विकेट. या बॉलवर मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. विकेट कीपर तैनात होता. आशिष मात्रेने टिपलाय हा झेल आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय. टीम चॅलेंजर 11 चिरले या टीमला तिसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा स्कोर अपेक्षित आहे. प्रेक्षकांना देखील एक मोठा स्कोर अपेक्षित आहे टीम चॅलेंजर 11 चिरले या टीमला. परंतु त्यासाठी या बॅट्समनना मात्र जरूर षटकार चौकारांची आतिषबाजी करून एक मोठा खेळ त्यांना करावा लागेल. नेक्स्ट बॅट्समन धन्नू पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 2 त्यांनी परिधान केली. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 3 गडी बाद 12 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात.
गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होते. गोलंदाज राकेश मोहिते. टीम शैलेश मोदी तरगर या टीमचा एक महत्वपूर्ण खेळाडू, परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते धन्नू पाटील, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची. धन्नूसाठी हा बॉल भिरकावून दिलाय, फटका चांगला आहे. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फटक्यापासून वंचित होता चॅलेंजर चिर्ले संघ, परंतु तो फटका धन्नू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असतानाच एक मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. काही काळ धावांपासून वंचित होता संघ, परंतु त्यानंतर हा चौकार आला. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 16 धावा. रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. मिड विकेटच्या दिशेने बॉल त्याने जज केलाय. तत्पूर्वी टीमची धावसंख्या जर आपण पाहिली 1 रनच्या साह्याने 17 धावा. 17 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. राकेश मोहितेचं कौतुक करावं लागेल. 4 बॉलमध्ये 7 धावा खर्च करून 1 विकेट त्याने आतापर्यंत प्राप्त केल्यात. शेवटच्या 2 बॉलवर किती धावा खर्च करेल हे प्रश्नचिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. इनसाइड एज चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय. प्रयत्न चांगला केला आणि त्यानंतर दुसरी धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. ॲक्शन रिप्लेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल ज्या प्रकारे 2 फिल्डर भरपूर वेगाने धावत होते. गौरव क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. पायाच्या साह्याने त्याने बॉल अडवला आणि कौतुक करावं लागेल गौरव मोकलचं देखील. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 रन 19 रन्स आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा स्ट्रोक केला. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर मात्र भरपूर वेगाने धावलाय. चंदन ओएकर त्या ठिकाणी तैनात होता. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. स्क्वेअर लेगच्या दिशेने तो डीप मध्ये तैनात होता, परंतु त्यानंतर भरपूर वेगाने तो धावला. बॉल त्याने जज केला. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम चॅलेंजर चिर्ले या टीमच्या धावफलकावरती धावा होतात त्या म्हणजे 3 गडी बाद 21 रन. चला टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शैलेश मोदी तरगर टीम. डीजे मास्टर सूरज आपण व्यासपीठावर या. एकवीस रन आतापर्यंत झालेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज स्मित पारगावकर स्वतः टीमचा कॅप्टन आहे. टॉस जिंकल्यानंतर त्याने घेतलेला निर्णय तो म्हणजे फिल्डिंग करण्याचा. आतापर्यंत 21 धावा खर्च केल्यात. सुरुवातीच्या या 2 गोलंदाजांनी 3 विकेट धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्मित पारगावकर या ठिकाणी सज्ज होईल. ओव्हर क्रमांक 3. धन्नूसाठी हा बॉल फटका तर जरूर चांगला आहे. बॅकफुटला जाऊन दिशा दिली. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होता. मिस फिल्डिंग पाहायला मिळाली आणि त्याचं प्रात्यक्षिक कौतुक करावं लागेल. धन्नूचं देखील भरपूर वेगाने तो धावला आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 रन. 23 धावा. प्रत्येक रन पळण्यासाठी क्षमता लागते आणि या ठिकाणी ती क्षमता पाहायला मिळाली. धन्नू पाटील आणि आर्यनचं देखील कौतुक करावं लागेल. लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय काव कॉर्नरच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर होता. बॉल त्याने जज केलाय. उचलून फेकेल तोपर्यंत फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. एकेरी रनवर समाधान मानेल बॅट्समन धन्नू आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 24 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 24 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय.
व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दर्शवला. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये 1 रन ॲड होते. स्मित पारगावकर याच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक प्राप्त केली तर परेश पारगावकर जे युवा उद्योजक आहेत तरगर गावचे आणि त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज देखील या ठिकाणी जाहीर झाले. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. फिल्डर तैनात. अप्रतिम दर्जाचा झेल राहुलने टिपलाय आणि चौथा बॅट्समन या ठिकाणी गमावलाय. टीम चॅलेंजर चिर्ले या टीमने 25 रन वर आतापर्यंत 4 बॅट्समन गमावलेत. कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय चॅलेंजर चिर्ले संघ. न्यू बॅट्समन ऋतुज गरत मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. तीन बॉल मध्ये 4 रन आतापर्यंत खर्च केलेत. एक महत्वाचा विकेट आणि जर या सलग 2 बॉल मध्ये जर 2 विकेट प्राप्त केले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज परेश पारगावकर यांच्या माध्यमातून जाहीर झालंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु झेलची संधी होती ती संधी गमावली. टीमची धावसंख्या 26 रन येणाऱ्या काळामध्ये या झेलची किंमत किती मोजावी लागेल टीम शैलेश मोदी तरगरे या टीमला. कारण एखादा बॅट्समनचा ज्यावेळेस झेल सुटतो त्यावेळेस एक नवा कॉन्फिडन्स त्याचा वाढलेला असतो आणि अनेक मॅचेसमध्ये आपण असं पाहिलंय की बॅट्समनचा झेल सुटल्यानंतर अनेक विक्रम आपल्याला पाहायला मिळालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये टिपला हा झेल. आणखीन एक विकेट गमावलाय. 5 फलंदाज आतापर्यंत 26 रनवर गमावलेत. टीम चॅलेंजर चिर्ले हा संघ मात्र कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश मडवी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर खोलवर पद्धतीचा हा बॉल. फटका तर जरूर चांगला आहे. या मोमेंटला सलग 2 विकेट प्राप्त केलेत. स्मित पारगावकरने आणि 6वा बॅट्समन देखील गमावलाय टीम चॅलेंजर चिर्ले या टीमने. 26 रनवर 6 विकेट. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. स्मित पारगावकरच्या माध्यमातून 3 ओव्हरचा खेळ झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 26 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅट्समन विनीत मडवी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 रन झाल्यात. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल या शेवटच्या ओव्हरसाठी. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम शैलेश मोदी तरगर संघ. चला शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरसाठी या ठिकाणी आमंत्रित केले. गोलंदाजीसाठी गोलंदाज
गौरव मोकलला या ठिकाणी इन्व्हाइट केले. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. या ओव्हरमध्ये गोलंदाजाला कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतात, परंतु बॅट्समनला जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतात. आणि आजच्या तिसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम लढतीमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक. चेंडूने वळण घेतलं, एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावांपासून वंचित, परंतु मोठे फटके या ठिकाणी मात्र जरूर खेळावे लागतील. एक मोठं लक्ष सेट करण्यासाठी 27 रन आतापर्यंत झालेत. 6 बॅट्समन देखील या ठिकाणी गमवले. टीम चॅलेंजर चिर्ले या टीमने स्टान्स बदलले. फटका तर जरूर चांगला आहे. चंदन भरपूर वेगाने धावला, तोपर्यंत फिल्डर वेगाने धावत आला. स्मित पारगावकर बॉल त्याने जज केला आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 रन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतात. 28 रन. पहिल्या मॅचमध्ये आपण टार्गेट पाहिलं होतं 32 रनचं, परंतु या पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचमध्ये किती रन सेट केल्या जातील हे प्रश्नचिन्ह तमाम मायबाप प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. लॉफ्ट केला, फटका चांगला आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. स्मित अक्षय म्हात्रे त्या ठिकाणी तैनात होते. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उडी त्यांनी मारली, थोडेसे ते फ्लाय झाले. टीमची धावसंख्या 30 रन आणि शेवटचे 3 बॉल आता मात्र शिल्लक आहेत. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचा इशारा येतो. यस, लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन 1 रन देखील ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 31 रन, 31 रन. गोलंदाज गौरव पुन्हा एकदा सज्ज होते. गौरवचा हा बॉल समोरच्या दिशेने फटका खेळलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स. सरळ 4 रनसाठी आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होत आहेत 35 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन. या क्षणाला देखील आपण पाहू शकतोय रनआउटची संधी होती, परंतु ही संधी देखील या ठिकाणी गमावली जाते. शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल तर चला टॉस साठी यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. जय हनुमान वाघिवली या टीमचा कॅप्टन आणि रॉयल स्पोर्ट्स सोलवे या टीमचा कॅप्टन. या बॉलवर येतोय हा षटकार आणि या इनिंगच्या शेवटच्या बॉलवर हा षटकार आला. धावफलकाची गती वाढली. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 41. 41 रन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि 42 रनचं टार्गेट असेल. चला टॉस साठी यायचं आहे. जय हनुमान वाघिवली टीमचे कॅप्टन आणि रॉयल स्पोर्ट्स सुलवे या टीमचे कॅप्टन. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. तर चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. रॉयल स्पोर्ट्स सुलवे टीमचे कॅप्टन आणि जय हनुमान वाघिवली टीमचे कॅप्टन. आपण टॉससाठी आमच्यापर्यंत जय हनुमान वाघिवली टीमचे कॅप्टन मयूर मोहिते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय अनिलजी पारगावकर साहेब. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला रॉयल स्पोर्ट्स सुलवे गीतेश आपण यायचं आहे. एक महत्त्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण आहे येणारे 24 बॉल आणि 42 रनची गरज.
4 ओव्हरची ही मॅच आणि टॉस केला जातोय. अनिलजी पारगावकर साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय उलबे टीमने. पहिली मॅच देखील तुम्ही जिंकलात, परंतु ही मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे, कारण जर ही मॅच तुम्ही जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये तुम्हाला खेळण्याची संधी मिळेल. टॉस तुम्ही जिंकलाय, एक रोमांचक मॅच आहे. टॉस जिंकल्यानंतर निर्णय आम्ही क्षेत्ररक्षणच करू. पहिली मॅच देखील तुम्ही खेळलात, भरपूर चांगला खेळ तुमच्या टीमच्या माध्यमातून. थोडीशी रोमांचकपणाची ती मॅच पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही चांगले प्रयत्न देखील केलेत आणि विजय संपादन केलेत. कशा प्रकारचा अनुभव वाटला पहिलीच मॅच खेळत असताना? पहिली मॅच आम्हाला जिंकायचीच होती आणि आता या शृंखलेमध्ये आम्हाला ट्रॉफीपर्यंत जाण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू आणि ही मॅच जिंकायचा प्रयत्न करू. तेच थँक्यू. हा होता गितेश मडवी. आणि शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर तुळशीरामजी मडवी साहेब यांना आम्ही आमंत्रित करतोय. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. आदरणीय तुळशीरामजी मडवी साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करूयात. पण हा सन्मान करण्यासाठी आपण विनंती करूयात, अर्थात रुपेजी मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतो आहोत. साहेब, हा सन्मान नसेल, हा तर आहे जिवाळा. आपल्या पदमपार्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. आपला सन्मान करत असताना आज आम्हाला अभिमान वाटतो की आपण वेळात वेळ देऊन आज या मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये उपस्थित झाल्याबद्दल आपलं विशेष करून आम्ही हा सन्मान करतो आहोत. अतिथी देवो भव या युक्तीप्रमाणे उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. पुढे मैदानाच्या आतमध्ये महत्वपूर्ण सामना, अर्थात लक्ष आहे 42 धावसंख्येचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते, जिथे अक्षय म्हात्रे आणि दोन्ही अक्षय म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. स्मित आणि अक्षय म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 42 धावसंख्येचा पाठलाग, 4 षटकांची ही लढत. अर्थात एकंदरीत पाहिलं तर प्रति षटका गणिक आवश्यक राहणार. 10.50च्या आस्किंग रन रेटने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना चांगल्या रीतीने पाहायला मिळाली. राईट हँडर बॅटरसाठी थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, गली पॉइंट, एका बाजूला मिड ऑफ पाहायला मिळतं. ऑन साईडला पाहिलं तर जिथे शॉट बॅकवर्ड स्पेअर लेग, एक शॉट मिड विकेट आहे. 38 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफ आणि एक मिड विकेट तैनात करण्यात आला आहे. लक्ष 42 धावसंख्येचं 10.50च्या धावगतीने या धावसंख्येचा पाठलाग करावा लागणार आहे. पहिले षटक विनिक मडवीला पाचारण करण्यात आलंय. स्मित पारगावकर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे आणि त्याच्या साथीला अक्षय म्हात्रे स्ट्राईक एंडवरती. अक्षय म्हात्रे स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल पडेल. उत्तरार्धाला होती सुरुवात. 42चा पाठलाग. पहिला बॉल खोलात टाकला, खोदून काढला, ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक आहे शॉट मिड विकेटला. धनुला आपण पाहिलं जिथे एक धाव अवेलेबल होती आणि धाव इथे अर्जित करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आशिषजी म्हात्रे साहेब यांच्याकडून एक विशेष पारितोषिक आहे. हे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 बॉलवरती 3 षटकार लगावतात तर त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. इथे कॅश प्राइजेसची उधळण निश्चित होईल. पुढचा बॉल पुलर लेनचा एक्स्ट्रा कव्हरला केलाय. पुन्हा एकदा एक रायझिंग डिलिव्हरी बॅकफुटला. कलात्मकतेचं दुसरं नाव मैदानाच्या आतमध्ये स्मित पारगावकरला आपण पाहतोय. चांगल्या रीतीचा स्ट्रोक ऑफर केला. उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा रूम मिळाला आणि एकेरी धाव इथे अर्जित करत असताना ऑफ दी मार्क हा बॅटर होत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती 2 आहेत. सुरुवात तर चांगली झाली आहे. 42चा पाठलाग करायचा महत्वपूर्ण हा सामना आता मात्र पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल ऑन साइडला केला, डाऊन द ग्राउंड, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, ओर द बॉलर हेड, साईड स्क्रीनच्या समोर चौकार.
पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टीपला जेल संपला फलंदाजाचा खेळ खेळाडू क्रमांक पहिला 6 या धावसंख्येवरती बाद विनीत मडवी यावेळेला ऑन साइडला केला डीप मिड विकेटला आउटफील्ड फास्ट आहे क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय एक तर मिळाले काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये निर्णय अतिशय योग्य राहिला पहिल्या बॉलवरती आशिष म्हात्रेचा कारण त्याला ठाऊक होतं की आपण डेंजर एंडकडे धावणार आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये ही धाव ही जोखीमभरी राहू शकते 42चा पाठलाग करायचा आहे संयमही असणं तितकंच आवश्यक राहणार कारण आपण क्रिकेटमध्ये म्हणतो ना की धीरोधार्तता चांगली असावी लागते क्रिकेटमध्ये मोठे फटके येऊन चालत नाही धीरोधार्तता चांगली असावी लागते आणि ते तंत्र इथे अपनावलंय ते आशिष म्हात्रेने कारण संयमाच्या जोरावरती आपण हा सामना जिंकू शकतो खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी सुसाट वेग आउटफील्ड फास्ट आहे सुईमधून धागा अलगट काढावा त्या रीतीने दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध खेळलेला हा स्ट्रोक चौकार दर्जेदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली ती स्मिथ पारगावकरची चांगला स्ट्रोक त्याने ऑफर केला उजव्या सीच्या बाहेर लोअर फुलटोज बनवला आणि ज्यूसची हाफ वॉलीवरती घेत असताना चौकार आलाय हरेजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय चेतनजी करकरे साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हरेजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित मान सन्मान करावा या आपण यथोचित मान सन्मान करत आहोत ऑन अ स्क्रीन आपण पीटीसीच्या कॅमेरामॅनचंही कौतुक करायला हवं कारण हे चंद्राचं एक विलोभनीय आणि आकर्षक दृश्य आपल्याला ऑन अ स्क्रीन पाहायला मिळत आहे आज 31 डिसेंबर आहे आणि हा चंद्र हा अगदी काही क्षणामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये जाईल आणि येणारा काळ हा जो काय 2023चं वर्ष होतं हे निश्चितच आपल्यासाठी तितकंसं भरभराटी राहिलंय परंतु येणारं 2024चं जे वर्ष आहे ते आपल्या सर्वांसाठी आनंददायी निरोगी आणि भरभराटीचं राहो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे लक्ष आहे 42 धावसंख्येचं ऑन अ स्क्रीन पीटीसी कौतुकास्पद कामगिरी संकेत जाधव असतील अधिराज देशमुख असतील नीरज असतील ओम असतील यांचं कौतुक करायला हवं रामजी अमृत पवार साहेब यांच्याकडून 3 चेंडूवरती 3 षटकार आले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल 3,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल फलकावरती 11 आहेत एक खेळाडू बाद झालाय पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला 31ची आवश्यकता 18 बॉलचा खेळ शेष आहे आस्किंग रन रेट आता मात्र 10.33 10.33च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा एक्स्ट्रा कव्हरला जिथे लॉंग ऑफला बोलवण्यात आलंय परेजी पारगावकर साहेब यांच्याकडून 2 चेंडूवरती 2 जर लगातारचे षटकार आले तर त्यासाठी दिले जातील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल ऋतुज गरत पहिला चेंडू हाफ ट्रॅकर राहिला होता गुडलेन स्पॉटवरती भन्नाट वेगाने यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतोय डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल धावफलकावरती धावा स्थिरावलेल्या 11 आहेत
ऋतुज गरत यांनी जर का इथून विकेट मिळवल्या या षटकामध्ये, 2 विकेट कशाही रीतीने मिळवल्या तर अक्षयजी पाटील यांच्याकडून दिलं जाईल 500 रुपयाचा कॅश प्राइज. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्टी रक्षकाचा भेद घेतोय, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अवांतरच्या मदतीने धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय ना, जो 12 आहेत, एक खेळाडू बाद झालाय, 12 धावा धावफलकावरती आहे. 42चं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करत असताना ही टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संधी मिळेल तुलाही, तू हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस, हेच सांगण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक करंट बॅटर करत असेल तो अर्थातच आशिष मात्रेला पंचांनी सांगितलं हा डेड बॉल आहे, मृत चेंडू घोषित करण्यात आला आहे. 42चा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगल्या रीतीने झाली, 11 आल्यात पहिल्या षटकामध्ये. इथून संयमाने खेळावं लागेल, कारण अगदी सुरुवातीला संयमाने आणि पुढे हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर कट केलाय. आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव चेंडू सीमारेषा ओलांडेल, धावा मिळतील त्याच्यावर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोहोचते. धावफलक सांगता धावफलकावरती आहेत त्या 16, आणखीन विजयासाठी आवश्यकता आहे ती 26 धावसंख्येची. 26 धावसंख्या अजूनही बनवावी लागेल, कारण 42चा पाठलाग, हाफ ट्रॅकर बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, अगदी कमी गतीने टाकलेला चेंडू, ज्याला थर्ड मॅनला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर आशिष मात्रेने. ऋतुज गरत याच्यासाठी सुवर्ण संधी आहे, 500 रुपयाचा हकदार तो राहू शकतो. खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक फार वेगाने येतो, चेंडूवरती एक धाव निश्चित मिळाले, दुहेरीसाठी परतलेत वेगाने. ही सेकंड रन घेत असताना खेळाडू होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद, संघाला दिलाय हा दुसरा धक्का. 17 धावसंख्येवरती दुसरा खेळाडू बाद झालाय. क्रिकेटमध्ये वार पलटवार नेहमीच पाहायला मिळत असतात. आदेश मडवी खास करून आपल्यासाठी एक आकर्षक कॅश प्राइज आहे. आदेश मडवी यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अक्षय पाटील यांच्याकडून आदेशसाठी खास करून एक 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जर आपण झेल टिपला तर आपल्याला 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. काही पारितोषिकं अशी राहिली होती ना क्रिकेटमध्ये, मी स्वतः अनाऊन्स केल्यात की गोलंदाजासाठी दिली जायची की तू वाईट टाक, तुझ्यासाठी 1-2 हजार रुपयाचे पारितोषिक दिलं जाईल. क्रिकेटमध्ये अशी पारितोषिकं पाहायला मिळाली. अर्थात अनेक वेळेला खूप काही किस्से घडतात. कृष्णा सातपुतेसाठी ज्या वेळेला तो मैदानाच्या आतमध्ये यायचा ना, तर प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजावरती पैशांचा वर्षाव व्हायचा. एक वेळ होता की जिथे गोलंदाजाने जर कृष्णाला बाद केलं तर जवळपास 20 ते 20 हजार, 15 हजार असे कॅश प्राइजेस अनेक वेळेला अनाऊन्स होत असताना मी पाहिलेत. यावेळी या मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर अर्थात अक्षय मात्रे नॉन स्ट्राईक एंडवरती पुढचा बॉल यावेळेला पुढ्यात टाकलाय, ऑन साइडला पाठवलाय. ताकदीचा वापर करत असताना ही बॅट आहे की तो बॉल आउट ऑफ दी रोप, षटकार. षटकारानं संघाची धावसंख्या वधारत असताना जाऊन पोचते 23 धावा धावफलकावरती आहेत. रिप्ले आपण पाहतोय, स्ट्रोक चांगल्या रीतीने खेळला आणि अगदी आत्मविश्वास दुगिनीत झाला असेल आशिष मात्रेचा, कारण अगदी पुढ्यात आलेला बॉल आणि त्यावरती तो अक्षरशः तुटून पडला. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 23, जिथे 42चा पाठलाग करायचा आहे. कमी गतीने आडव्या बाटने ऑन साइडला अनादर बिगी. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, कौतुकास्पद कामगिरी. क्षेत्ररक्षक सार्थक घरत, छोटा पॅकेट बडा धमाका. काय एफर्ट दाखवला, काय डेडिकेशन आहे. एक्सिलेंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. आपण पाहिलं, रिप्ले पहा, काय तो फ्लाय झाला. अगदी एखादा उडता पक्षाप्रमाणे त्याने फ्लाय केलं होतं. एक लेजंड क्रिकेटर रमाकांत घरत यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये बापाचं गरम आणि सळतं असं रक्त मुलामध्ये येतं आणि त्याचंही चांगल्या रीतीने क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी षटकार वाचवला. एखाद्या खेळाडूच्या तोंडामधून गेलेला घास बाहेर काढला असंच म्हणता येईल, कारण अगदी गुणलेखकाने लिहायलाही घेतलं होतं की जे षटकार आला. हा बागफुटला ऑन साइडला नटराज स्टाईलने चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. आपण आलोय आणि आपल्या आल्याची जाणीव करून दिली आहे. अक्षय मात्रेच्या बॅटमधून चौकार.
या फलंदाजाचा वेगळाच आहे थाट, तो गोलंदाजांची लावतो वाट. मैदानाच्या आतमध्ये आला आणि अक्षय मात्रेने चौकार ठोकला. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावसंख्येची आवश्यकता, 14 अजूनही बनवायचे आहेत. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ शेष आहे. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 14च्या करंट रन रेटने धावा आल्यात. पहा काय स्ट्रोक खेळला होता, उजव्या यष्टीच्या बाहेर गेला, नवे तर स्टंपच्या पाठीमागे गेला आणि पहिल्या बॉलवरती सकारात्मक ऊर्जेने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला अक्षय मात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार त्याने ठोकलाय. तो 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय, परंतु आशिष मात्रेचंही कौतुक करायला हवं. त्यानेही 5 बॉलमध्ये 13 धावसंख्येची इनिंग साकारली आहे. तोही चांगले स्ट्रोक ऑफर करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय, एक चौकारही पाहायला मिळालाय. गोलंदाजांवरती तुटून पडले हे दोन्ही बॅटर्स. अर्थात या इनिंगची एक रंजक कहाणी अशी राहिली आहे की गोलंदाजांवरती हवी ठरत असताना अगदी त्याच वेळेला प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्याचाही प्रयत्न सातत्यपूर्ण राहिला फलंदाजी करणाऱ्या टीमकडून. 2 खेळाडू बाद झालेत. तिसरे षटक सार्थक गोलंदाजी मार्गवरती आलाय. सार्थक गरत ज्याने षटकार अफलातून रोखला होता, कमी वयामध्ये यशाची उंच शिखरं गाठण्यासाठी तो सज्ज झालेला पाहायला मिळतोय. कशा ढाटणीची तो गोलंदाजी करेल, किंवा काय वाढून ठेवलंय त्याच्या समोर. येणारा प्रत्येक क्षण आणि क्षण आपल्यासाठी बनलेला असतो. मी तर म्हणतो की कालच्या दिवशी राहिलेलं शेष कार्य आज विशेष बनवण्यासाठी हा प्रत्येक दिवस येत असतो. परेजी पारगावकर यांच्याकडून आशिष मात्रेने जर 2 बॉलवरती 2 षटकार लगावले तर त्याच्यासाठी आकर्षक कॅश प्राइज असणार आहे 2000 रुपयाचा. हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावर. 2 खेळाडू बाद झालेत. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती येतोय. एक तर निश्चित मिळाले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. अर्थात वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात आले. या थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. अर्थात दीपकजी बोराडे यांना आपण पाहतोय. आज एक चांगल्या दर्जाचं हे जे पॅनल आहे ना, किंवा पॅनल न म्हणता मी तर म्हणेन की ज्या काही नीरजजी राणावत यांच्या आधिपत्याखाली ही संपूर्ण एक टीम चांगल्या रीतीची पाहायला मिळाले. पॅनल हा शब्द तितकासा योग्य वाटत नाही. मी म्हणेन एक टीम चांगल्या रीतीची आहे आणि आज संपूर्ण रायगडभर मग महत्त्वाच्या स्पर्धा जिथे जिथे येतात ना, तिथे तिथे या टीमला आपण नेहमी पाहत असतो. एकत्रित येऊन एक चांगलं कामकाज करत असतात. माझा प्रत्येक मित्र तो माझ्या साथीला सोबतीला उभा आहे, हेच नीरजजी राणावत सरांनी नेहमीच सांगितलंय. आणि खेळाडू नॉट आउट आहे सांगण्याचा प्रयत्न इथे केला. अर्थात खेळाडू असेल, DRSची मागणी करण्यात आल्यानंतर खेळाडू नॉट आउट आहे. धावफलकावरती धावा आहेत. या 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 30 रन्स ऑन दी बोर्ड. 12ची आवश्यकता. 10 चेंडूचा खेळ शेष. 12ची आवश्यकता मॅचमध्ये. 10 चेंडू 12 धावा. सामना लवकरात लवकर फिनिश करण्याचाही मानस असणार आहे बॅटिंग करणारी टीम. अर्थात जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये शैलेश मूर्ती तरगर टीमला पाहतोय. जास्तीच्या धावा गोळा करायच्या 42. उजव्या यष्टीच्या बाहेर 59 वेगाने फास्ट अँड फ्युरियस. कधी आला चेंडू, कधी निघून गेला. केवळ अवाक होऊन फलंदाज पाहत राहिला. इतका 59 वेग या गोलंदाजाकडे पाहायला मिळाला. सटीक लेंथ अँड लाईन्थ वरती गोलंदाजी करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर 59 वेगाने. सार्थक घरत एक युवा आणि टॅलेंटेड गोलंदाज, एक द्रुतगती गोलंदाज, एक उत्तम कुशल. हा बॉल हाफ ट्रॅकरला रायझिंग डिलिव्हरी होती. बॅकफुटला कट केलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. संघाच्या धावसंख्येमध्ये पडणारी भर धावफलकावरती एकेरीच्या मदतीने धावफलक 31 वरती जाऊन पोहोचतोय. या मॅच मध्ये अजूनही विजयासाठी 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. 8 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. अक्षय मात्रे स्ट्राईक एंड वरती आहे, ज्याच्या 2 षटकारासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परेजी पारगावकर यांच्याकडून पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलाय. वॉट अ कॅच. फॅन्टास्टिक एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. खेळाडू होईल तो इथे तिसरा बाद. 31 या धावसंख्येवरती तिसरा खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळाला. बॅकफुटला आले, उजव्या यष्टीच्या बाहेर सफल झाले.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. टॉप ऑफ दी बाउन्स ऑन साईडला मिड विकेटला एक सहज साधा सोप्पा झेल क्षेत्ररक्षकाने टिपला आणि खेळाडू बाद होत असताना आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक ऋतुज गरजचंही कौतुक करायला हवं, कारण अशा रीतीच्या कॅचेस इम्पॉर्टंट राहतात मॅचला कलाटणी देण्यासाठी. येणारे 7 बॉल आणि 11ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये पुनरागमन होऊ शकतं. क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात चॅलेंजर चिर्ले या टीमचं चिर्ले चॅलेंजर्स चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स करणं अपेक्षित आणि तो परफॉर्मन्स होत असताना पाहायला मिळाला. चिर्ले हे गाव हे क्रिकेटसाठी नेहमीच संपूर्ण टेनिस विश्वासाठी महत्त्वाचं एक स्थान राहिलं, कारण ज्या गावामधून अनेक स्पर्धा येत असताना आपण निश्चित पाहिल्या, परंतु राधे एंटरप्राइजेसची रजनीची स्पर्धा हा आजही खुल्या गटातील खेळाडू आवर्जून ज्या स्पर्धेचं नाव घेतात त्या गावातील खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धाबा पाहायला मिळतात. त्या अर्थात 31 पालीची स्पर्धा असेल, ज्या स्पर्धेचा नामोल्लेख लेजंड खेळाडू गेले 50 वर्षापासून खेळणारे खेळाडू आवर्जून उल्लेख करणारे जी काही स्पर्धा आहेत त्यापैकी पालीची एक, चिर्लेची नाईटची स्पर्धा, या स्पर्धांचा नेहमीच उल्लेख व्हायचा मैदानाच्या आतमध्ये वळू. परंतु आज तरघरकरांना अभिमान वाटेल अशी स्पर्धा आपण पाहतोय. फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटने इनटू द गॅप खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याआधी चेंडूने मारली आहे बाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सातची आवश्यकता. 6 बॉलचा खेळ शेष. या चौकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या अर्थातच 35. 7 धावसंख्येची आवश्यकता. 6 बॉलचा खेळ शेष आहे. या मॅच मध्ये सामन्यावरती पूर्णतः पकड मजबूत केली होती बॅटिंग करणारी टीम शैलेश मूर्ती तरगर टीमने, परंतु तदनंतर पुनरागमन चांगलं झालं होतं चिर्ले चॅलेंजर टीमचं आणि एक चांगल्या रीतीचा परफॉर्मन्स किंबहुना अगदी त्याच वेळेला क्षेत्ररक्षकाचंही कौतुक सार्थक गरजचं करायला हवं, जिथून त्याने एक आत्मविश्वास दिला. आदरणीय श्रीकांतजी मुंबईकर साहेब यांच्या या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आदरणीय सुनीलजी ठाकूर साहेब पत्रकार यांचे या ठिकाणी आगमन होत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. वेळात वेळ काढून आपण या आयोजकांवरती निश्चितच या अमूल्य वेळ आपण या स्पर्धेला देत आहात. आदरणीय रुपेजी मोहिते साहेब, सुजीजी मुकुल साहेब, त्याच वेळेला यशवंतजी ओळेकर साहेब, राहुलजी मेहता साहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून आपले विशेष आभार. धावफलकावरती धावा आहेत त्या 35. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी शैलेश मूर्ती तरगर टीम बॅटिंग करते. 42चा पाठलाग करते चॅलेंजर चिर्ले या टीमच्या अगेन्स्ट. शेवटचा आणि अंतिम षटक निर्णायक राहणार. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. या मॅच मध्ये कंपल्सरी चेसिंग आहे. 6 बॉल 7, 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. महत्वपूर्ण हा सामना, कारण पहिला सामना आहे या अर्थात फर्स्ट राऊंड मधील शेवटची मॅच आणि पहिले सामना दोन्ही संघ खेळतात. स्पर्धेची सकारात्मक सुरुवात करावी किंवा विजय संपादन करत असताना सुरुवात करावी हाच प्रयत्न निश्चितच असेल या दोन्ही संघांचा. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर्स आपण राकेश मोहिते आणि त्याच्या साथीला आशिष मात्रे याला आपण पाहतोय. आशिष मात्रे चांगल्या दर्जाची बॅटिंग केली आहे. 9 बॉलला 15 वरती तो नॉट आउट खेळतोय. परंतु येणार एक 6 चेंडू आणि आवश्यकता आहे ते अर्थातच 7 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती सिद्धू मडवी. हाफ फ्राकर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिला चेंडू इथे अक्षरशः नाकाच्या जवळून यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. पहिला चेंडू गोलंदाजाचा राहिलाय. क्रिकेटचा हा खेळ चित्त थरारकी लढत उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली आहे. सामना महत्वपूर्ण पाहायला मिळालाय. अर्थात या मॅच मध्ये कलाटणी देणारे हे षटक राहू शकतं का? आवश्यकता आहे ते येणारे 5 बॉल आणि 7 धावसंख्येची. मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. हौसले बुलंद असायला हवेत दोन्ही टीमचे, कारण सामना चांगल्या रीतीने पाहायला मिळणार. येणारे 5 बॉल आणि विजयासाठी 7ची आवश्यकता. पुढचा बॉल पुढ्यात टाकला, ऑन साइडला केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडूवरती येतो. एक तर मिळाले आहे, परंतु काय घडतंय? केवळ एकेरीवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही बॅटर्सला. नॉन स्ट्रायकर एंड थोडासा स्किट झाला आणि म्हणून की काय जिथे
केवळ एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. थोडीशी दुखापत झाली आहे का हा एक प्रश्नचिन्ह आहे. मी विनंती करेन 12th मॅन पाणी घेऊन त्वरित जा. थोडी इजा झाली आहे, काळजी घ्या. ही धाव घेत असताना कुठे ना कुठेतरी छोटीशी इजा झाली. खेळाडू मैदानात सोडतोय, परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. राहुल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतं. रिटायर्ड झाला बॅटर, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. क्रिकेट खेळत असताना या साऱ्या बाबींकडे आवर्जून लक्ष द्या मित्रांनो, कारण क्रिकेट सोबत आपलं आयुष्य तितकंसं इम्पॉर्टंट आहे. या गोष्टीची सातत्यपूर्ण काळजी घ्या, आपल्या शरीराला जपा. एक क्रिकेटमधील एक किस्सा भिवंडीमध्येही बाली ट्रॉफीमध्ये घडला, जिथे 2 क्षेत्ररक्षक झेल घेत असताना राज गोठणकर आणि जेडीची एक मोठी टक्कर झाली होती. अगदी त्याच वेळेला मंगेश वैतीला आम्ही विकेटवरती स्ट्रोक ऑफर करत असताना पडलेलं पाहायला मिळालं. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केला नटराज साईलने. आउटफील्ड फास्ट आहे, लॉंग लेगला धाबा इथे मिळत असताना पाहायला मिळाले. ते एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि सेकंड रन घेत असताना खेळाडू इथे होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. एक आली आहे, दुसरी घेत असताना खेळाडू बाद झालाय. नाखुश, हताश, निराश संघ अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. एक चांगली रन बिटवीन विकेट, परंतु आर्यनचं कौतुक करायला हवं. तो वेगाने आला आणि अगदी वेगाने येत असताना त्याने फेकी चांगल्या रीतीने केली आणि तिथे विकेट प्राप्त केली आहे. अप टेन्शन सामन्यामध्ये पुन्हा एकदा टेन्शन निर्माण झालंय बॅटिंग करणारी टीम, अर्थात शैलेश मूर्ती नवघर या टीमला, तरघर या टीमला. कारण जिथे आपण पाहिलं ना, शैलेश मूर्ती तरघर टीम एक सुस्थितीमध्ये होती, परंतु तदनंतर असं काहीतरी घडलं ना की जिथे एका मागोमाग एक खेळाडू बाद होत गेले. किंबहुना एखादी जय्यत आणि जंगी पार्टी चालू असलेल्या घरावरती वीज कोसळावी आणि सारं काही उद्ध्वस्त होऊन जावं, असाच काहीचा प्रकार इथे पाहायला मिळाला. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत गेलेत. खेळाडू बाद झालेत एकंदरीत आपण पाहिले ना, तर जिथे 4 खेळाडू बाद झालेत, 3 चेंडू आणि मात्र 5 ची आवश्यकता. 3 चेंडू 5 धावा. पहिला खेळाडू 6 धावसंख्येवरती बाद झाला, दुसरा 17, तिसरा 31 आणि चौथा 37. 3 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. सामना अजूनही म्हणू शकतो, दोन्ही संघाकडे समांतर झुकू शकतो. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर यष्टीरक्षकाचा भेद घेतोय, परंतु अवांतर बॉल आहे. कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना अजूनही संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. हीच भावना मनाशी बाळगावी लागणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे, शेवटचा बॉल पडेपर्यंत सर्व प्रेडिक्शन फेल असतात. या खेळामध्ये येणारे बॉल आहेत ते अर्थात 3 आणि 3 बॉलवरती 4 ची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. सामना महत्वपूर्ण आहे. सामना चांगल्या रीतीने पाहायला मिळेल यात तीन मात्र शंका नाही आहे. क्रिकेटचा हा खेळ कधी रंगाला राजा आणि राजाला रंग बनवेल ना याचा मात्र नेम नाही. 3 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता असताना सिद्धू मडवी गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती चंदनला आपण पाहतोय. चंदन ऑन स्ट्राईक. 3 चेंडू 4 धावा. महत्वपूर्ण सामना असणार. पहिल्या मॅच मध्ये सकारात्मक ऊर्जेने क्रिकेट खेळत असताना हे दोन्ही संघ यावेळेला ऑन साइडला मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चंदनच्या बॅट मधून एक बुलंदी पॉवरफुल सोक षटकार. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अर्थात महत्वपूर्ण क्षणाला आला. संघ अडचणीमध्ये असताना असं जरूर म्हणाला की जहां मॅटर बडे होते ना वहां चंदन खडे होते, आणि तो आला आणि त्याने सामना जिंकून दिला. आणि म्हणून की काय त्याला या मॅचचा राहिला आहे प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराचा हकदार चंदन. षटकार ठोकला त्या जोरावरती शेवटच्या क्षणाला आला. संघ अडचणीमध्ये होता आणि अडचणीमध्ये